3 डेमो लेक्चर्स चॅप्टर वाईज. वी आर गोइंग टू चॅप्टर वाईज. तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम बघायचं आहे मॅथमॅटिकल लॉजिक. हे चॅप्टर बघायचं आहे. या चॅप्टरचं वेटेज आहे ऑप्शन धरून 8 मार्क्स आणि कंपल्सरी 6 मार्क्स. तर पूर्णपणे माझ्या मते चॅप्टर पूर्ण इझी आहे. 8चे 8 मार्क आपल्या पॉकेटमध्ये असायला लागले. तर आपण हे चॅप्टर ॲक्च्युली आता चालू करणार आहोत. बघा, या चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आपल्याला. स्टेटमेंट काय बघायचं आहे, लॉजिकल कनेक्टिव्स बघायचे आहे, कंपाऊंड स्टेटमेंट, ट्रूथ टेबल बघायचं आहे, स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघायचं आहे, क्वांटिफायर्स काय आहे, क्वांटिफाईड स्टेटमेंट काय आहे, ड्युअलिटी, निगेटिव्ह ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आणि ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन द स्विपिंग सर्किट, या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. तर हे चॅप्टर चालू करण्याअगोदर आपण या चॅप्टरचा थोडासा ओव्हरव्ह्यू बघू. तर लॉजिक म्हणजे काय हे पहिलं आपल्याला बघावं लागेल. तर लॉजिक हा शब्द लोगोस या शब्दापासून आलेला आहे. आणि लोगोसचा अर्थ काय आहे? लोगोस म्हणजे मेथड ऑफ रिझनिंग. तर ह्या मेथडचा सर्वात पहिले वापर केलेला आहे ॲरिस्टॉटलने. ग्रेट फिलॉसॉफर अँड थिंकर होता. सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये ह्या लॉजिकचा रिझनिंगचा त्यांनी यूज केलेला आहे. तर आता ॲरिस्टॉटल नंतर जॉर्ज बुले याने ही लॉजिक ही कन्सेप्ट मॅथमॅटिकमध्ये पूर्णपणे सक्सेसफुली ॲप्लाइड केली आहे. म्हणून आपण जॉर्ज बुलेला द फाउंडर ऑफ द मॅथमॅटिकल लॉजिक असं आपण म्हणू शकतो त्याला. तर बघा, मॅथमॅटिकमध्ये लॉजिकचा वापर कुठे कुठे होऊ शकतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी ब्रँच आहे, ह्या ब्रँचमध्ये मॅथमॅटिक लॉजिकचा भरपूरपणे वापर होतो. सर्किट डिझायनिंगमध्ये याचा वापर होतो. प्रोग्रामिंग इन कॅम्प्युटर सायन्समध्ये सुद्धा याचा आपण वापर करू शकतो. तर हे सर्व ओव्हरव्ह्यू आहे लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरविषयी. तर आता आपण ॲक्च्युअली चॅप्टर चालू करणार आहोत. तर बघा चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक. तर मॅथमॅटिकल लॉजिकविषयी जर सांगायचं झालं तर हे पण एका 3 स्टेटमेंटमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की मॅथमॅटिकल लॉजिक ॲक्च्युअली काय आहे. तर बघा, 3 स्टुडंट आहेत, जळगावमध्ये फिरत आहे. तर पहिला स्टुडंट काय म्हणतो, ट्रीज इन जळगाव हॅव रेड लीव्स. पहिला स्टुडंट म्हणतो. दुसरा स्टुडंट जो लॉजिशियन होता तो काय म्हणतो, सम ट्रीज इन जळगाव हॅव रेड लीव्स. आणि जो थर्ड स्टुडंट होतो तो मॅथमॅटिशियन आहे. तो काय म्हणाला, दोघी वाक्य करेक्शन करून त्यांनी सांगितलं, देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1 ट्री इन जळगाव विच ॲपियर्स टू हॅव रेड कलर लीव्स. तर याच्यावरून तुम्हाला समजेल की जे मॅथमॅटिशियन असतात ते लॉजिकली किती करेक्ट असतात. आता हे जर स्टेटमेंट बघितलं आपण, तर हे स्टेटमेंट आपल्याला ओरल वाटतं, जस्ट ओरली काहीतरी म्हटलं आहे. हे थोडंसं लॉजिकली कनेक्टेड वाटतं. हे जे स्टेटमेंट होतं थर्ड, हे स्टेटमेंट एक्झॅक्ट स्टेटमेंट झालं की देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1 ट्री इन जळगाव विच ॲपियर्स टू हॅव रेड कलर लीव्स. म्हणजे हे एकदम तंतोतंत करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द ट्रीज इन जळगाव. तर ह्या स्टेटमेंटवरून तुम्हाला समजेल की मॅथमॅटिकमध्ये लॉजिकचा वापर कशा प्रकारे होऊ शकतो. मॅथमॅटिकमध्ये जर लॉजिकचा वापर केला तर ते करेक्टनेस किती असू शकतं ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला समजेल. तर आता आपण ह्या चॅप्टरमध्ये अशा स्टेटमेंटविषयी बघणार आहे जे आपले थॉट्स वगैरे आपले मॅथमॅटिक्समध्ये जे आपल्या मनातल्या फिलिंग्स आहेत त्या आपण एक सेंटेन्समध्ये एक्सप्रेस करतो. आणि त्या सेंटेन्स मॅथमॅटिकली कसे आपण करेक्ट करतो ते हे चॅप्टरमध्ये बघणार आहे. बघा, इंग्लिशमध्ये आपल्याला हे 4 टाईपचे सेंटेन्सेस आपल्याला बघायला मिळतील. ते बघा, पहिलं आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, सेकंड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, थर्ड आहे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आणि फोर्थ आहे इंटरव्हेटिव्ह सेंटेन्स. तर हे 3 सेंटेन्स जर बघितले, ते 3 सेंटेन्स, या 3 सेंटेन्सला मॅथमॅटिकमध्ये काहीही व्हॅल्यू नाही. मॅथमॅटिकमध्ये फक्त आपल्याला एकच सेंटेन्स बघायचं आहे, ते म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स. तर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये जर आपण याला बघितलं तर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये 2 प्रकारचे सेंटेन्स असू शकतात. एक सेंटेन्स की ज्याचं येस नो मध्ये उत्तर येईल, येस किंवा नो मध्ये, आणि दुसरं आहे ते डिस्क्रिप्टिव्ह सेंटेन्स. तर मग आपल्याला फक्त मॅथमॅटिकमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स बघायचा आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. तर मग आता आपलं नेक्स्ट टॉपिक आहे, पहिला टॉपिक स्टेटमेंट कशाला म्हणायचं. स्टेटमेंट कशाला म्हणायचं तर आपल्याला बघितलं आपण असर्टिव्ह सेंटेन्स विषयीच बघायचं. आपल्याला हे 3 सेंटेन्स आपल्याला इझीच आहे, हे आपल्याला मॅथमॅटिकमध्ये याचं काही गरज नाही. का गरज नाही? कारण ते येस नो मध्ये आन्सर नाही आहे, म्हणून त्याची गरज नाही आपल्याला. तर असर्टिव्ह सेंटेन्स बघू आपण. आपला पहिला पॉईंट काय, स्टेटमेंट. मॅथमॅटिकमध्ये स्टेटमेंट कशाला म्हणायचं.
तर स्टेटमेंट कशाला म्हणतात? स्टेटमेंट इज अ असर्टिव्ह सेंटेन्स विच हॅज ओनली टू व्हॅल्यूज आयदर ट्रू ऑर फॉल्स. असं जे सेंटेन्स असेल असर्टिव्ह सेंटेन्स त्याला म्हणायचं स्टेटमेंट. म्हणजे तिथे व्हॅल्यू आयदर ट्रू किंवा फॉल्स या दोन असतील त्याला म्हणायचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. आता आपलं स्टेटमेंट मॅथमॅटिकल स्टेटमेंट इंग्लिश ग्रामर स्टेटमेंट ती वेगळी आहे. हां, तिथं वेगळा कन्सेप्ट आहे. इथे स्टेटमेंट कशाला म्हणायचं? ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यू जर येत असेल त्याच्यात तर त्याला म्हणायचं स्टेटमेंट. तर एक एक्झाम्पल सांगतो. 6 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर याचा आन्सर एक तर येस असेल किंवा नो असेल म्हणजे ही झाली स्टेटमेंट. करेक्ट. 6 इज अ प्राईम नंबर. दुसरे अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. करेक्ट आहे. अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन येस किंवा नो मध्ये आन्सर. करेक्ट. मग असे जे स्टेटमेंट आहे म्हणजे टू असे जे सेंटेन्स आहे असे सेंटेन्स त्याच्या व्हॅल्यू आयदर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्याला म्हणायचं स्टेटमेंट. तर मला स्टेटमेंट विषयी काय तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं स्टेटमेंट म्हणजे काय. तर आपण बघणार आहे आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट काय. सपोज आपण एक सेंटेन्स घेऊ. सपोज मी एक सेंटेन्स घेतो 2 + 3 = 5. हे झालं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. हे पण काय झालं स्टेटमेंट झालं. पण हे मॅथच्या फॉर्ममध्ये आहे. काय अल्जेब्रिक इक्वेशन आहे. हे पण स्टेटमेंट असू शकतं. आता P इज डिनोटेड. P काय केला इज यूज टू डिनोट द स्टेटमेंट. स्टेटमेंटला डिनोट करता स्मॉल लेटर यूज करू शकतो. P, Q, R वगैरे. P यूज केला 2 + 3 = 5. हे 2 + 3 = 5 येतं का? हो येतं. म्हणजे हे जे इक्वेशन आहे करेक्ट आहे का? हो करेक्ट. म्हणजे आपण याला म्हणतो की दिस इज द ट्रू इक्वेशन किंवा आपण म्हणतो दिस इज द ट्रू स्टेटमेंट. तर हे ट्रू जे आहे ना किंवा त्याला स्मॉल लेटर T याला म्हणायचं ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P म्हणजे P स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय T. आणि जर हे इथे जर 6 असतं दिस इज नॉट करेक्ट. 2 + 3 इज नॉट इक्वल टू 6. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू काय असेल याची? ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. फॉल्स असेल म्हणजे ते आपण F कॅपिटल T किंवा कॅपिटल F म्हणजे T आणि F हे काय झालं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. तर मला स्टेटमेंट मला अजून आता आपल्याला बघायचं आहे. बघा मी एक सेंटेन्स सांगतो तुम्हाला. सेंटेन्स x + 3 = 5. हे स्टेटमेंट एक इक्वेशन घेतलं मी. आता आपण सांगितलं की मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा मॅथमॅटिकल अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे स्टेटमेंट असतं. म्हणजे स्टेटमेंट आहे का? तर स्टेटमेंट आहे का? की स्टेटमेंट असलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू T आहे की F आहे तुला सांगता येईल का? नाही. मग आपण आपल्या मनात काय प्रश्न येईल? एक्सची व्हॅल्यू तर माहीत पाहिजे आपल्याला. एक्सची व्हॅल्यू जेव्हा माहीत असेल तेव्हा आपण सांगू की हे जे स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे. तर मग ह्या स्टेटमेंटची जे ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रूथ व्हॅल्यू ही कशावर डिपेंड आहे? एक्सवर डिपेंड आहे. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू असेल तेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू टाकल्यानंतर सांगू आपण हे स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. मग असं जे सेंटेन्स असतं की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कन्फर्मली नाही सांगू शकत अशा स्टेटमेंटला काय म्हणायचं? मग ओपन सेंटेन्स. हे स्टेटमेंट नाही झालं हे झालं ओपन सेंटेन्स. तर अजून एक घेतो दुसरं बघा. ही इज मॅजिशियन. ही इज हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे करेक्ट असेल पण याला स्टेटमेंट नाही म्हणू शकत आपण. का? ही इज अ मॅजिशियन म्हणजे जी ट्रूथ व्हॅल्यू येते का? येस ऑर नो? नाही येत. आणि ही म्हणजे कोण आपल्याला माहित आहे? नाही माहित आहे. म्हणजे मग हे पण काय झालं? हे स्टेटमेंट नाही झालं. हे पण स्टेटमेंट नाही झालं. दोघांना काय म्हणायचं? ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स असे सेंटेन्स असतात की त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू कन्फर्म नाही सांगू शकत. अशा सेंटेन्सला ओपन सेंटेन्स बघा. आता मग एक्सरसाइजमध्ये तुम्ही बघू शकता या गोष्टी सॉल्व्ह करू शकता. अजून एक पॉईंट सांगायचं आहे मला की जे आपल्या आयडेंटिटीज असतात. फॉर एक्झाम्पल आयडेंटिटीज A + B ब्रॅकेट स्क्वेअर = A² + 2AB + B² ही किंवा sin² θ + cos² θ = 1. अशा ज्या आयडेंटिटीज असतात आयडेंटिटीज ऑलवेज आर स्टेटमेंट. ह्या आयडेंटिटी कधीही स्टेटमेंट असतातच कारण की हे कोणत्याही व्हॅल्यूसाठी ट्रू राहतात. ओके. हां आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे लॉजिकल कनेक्टिव्ह कंपाऊंड स्टेटमेंट अँड ट्रूथ टेबल. याचा कन्सेप्ट आहे हे बघणार आहोत. तर लॉजिकल कनेक्टिव्ह काय? कनेक्टिव्ह ह्या नावात तुम्हाला समजत असेल या वर्डवरनं. कनेक्टिव्ह काय असेल? दोन वर्डला किंवा दोन थिंग्सला तो कनेक्ट करत असेल. वर्डला नाही दोन थिंग्सला किंवा दोन स्टेटमेंटला तो कनेक्ट करत असेल म्हणून आपण याला काय म्हणतो? कनेक्टिव्ह.
तर लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे की जे असा वर्ड दोन स्टेटमेंटला जोडतो आणि त्यापासून एक कंपाऊंड स्टेटमेंट बनतं, अशा वर्डला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल घेतो, ऑल रोज आर रेड अँड व्हायलेट्स आर ब्ल्यू. बघा एक्झाम्पल, all roses are red and violet are blue. All roses are red एक स्टेटमेंट झालं, yes or no व्हॅल्यू आहे करेक्ट स्टेटमेंट झालं. रेड अँड व्हायलेट्स आर ब्ल्यू हे स्टेटमेंट झालं, हे पण याची पण ट्रुथ व्हॅल्यू निघू शकते. म्हणजे दोन स्टेटमेंट झाले, पी आणि दुसरी स्टेटमेंट क्यू. आपण याला सपोज करू शकतो आणि हा काय झाला कनेक्टिव्ह. म्हणजे पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट ह्या दोघा स्टेटमेंटला ह्या कनेक्टिव्हने जोडलं आणि एक कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म झाले आहे ना. मग अशा जो वर्ड असतो त्याला म्हणायचं कनेक्टिव्ह. म्हणून कनेक्टिव्ह राहिलं. आता हे अनदर एक्झाम्पल घेतले, 5 is a real number or 5 plus I is a complex number. याच्यात पण पहा 5 is a real number हे स्टेटमेंट झाले करेक्ट. ट्रूथ व्हॅल्यू टू 5 plus I is complex number हे पण स्टेटमेंट झाले. याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल की देअरफॉर 5 is a real number or 5 plus I is a complex number हे काय झालं कंपाऊंड स्टेटमेंट झाला. आणि कनेक्टिव्ह काय झालं ऑर. बघा दुसरा कनेक्टिव्ह, 5 is real number or 5 plus R is complex number. ही एक स्टेटमेंट झाली. याला डिनोट करू पी. 5 इज रिअल नंबर याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल टी. हे दुसरी स्टेटमेंट झाली. 5 प्लस आय इज कॉम्प्लेक्स नंबर याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी. आणि हा जो काय झाला ते ऑर कनेक्टिव्ह म्हणजे आणि हे पूर्ण काय झालं आहे कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे कनेक्टिव्हचा वापर करून आपण दोन स्टेटमेंटला कंबाईन केलाय म्हणून हे काय झालं मग कंपाऊंड स्टेटमेंट. चालेल मग असं बघितलं आपण अँड आणि ऑर बघितलं. अशा प्रकारे अनेक असे वर्ड्स किंवा ग्रुप ऑफ वर्ड असू शकतात की जे आपण कनेक्टिव्ह म्हणून यूज करू शकतो. बघा कोणकोणते असू शकतात. पहिलं तर आपण अँड बघितलं करेक्ट अँड फर्स्ट. सेकंड बघितलं आपण ऑर कनेक्टिव्ह. दुसरा थर्ड असू शकतो इफ देन. ग्रुप ऑफ वर्ड दोन सेंटेन्सला कनेक्ट करते म्हणजे हे पण कनेक्टिव्ह असू शकतं. फोर्थ काय असेल इफ अँड ओनली इफ हे पण दोन सेंटेन्सला कनेक्ट करू शकतात. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामरचं थोडंसंही नॉलेज असेल तुम्हाला समजेल की हे जे वर्ड लिहिले आहे किंवा ग्रुप ऑफ वर्ड लिहिले आहे ते दोन सेंटेन्सला कनेक्ट करतात. तुम्हाला जर इंग्लिशचा थोडासाही ग्रामरचा स्टडी असला तर तुम्हाला समजेल. ओके तर हे सर्व काय झालं मग कनेक्टिव्ह का दोन सेंटेन्सला नाही दोन स्टेटमेंटला ते कनेक्ट करतात म्हणून त्यांना कनेक्टिव्ह असे म्हणतात. तर आपल्याला हेच जेवढे हे जे लिहिले आहे हे 4 टाईप ऑफ कनेक्टिव्ह फक्त आपल्याला बघायचे आहे. तर आता याला मॅथमॅटिकमध्ये काय म्हणता, याला काय म्हणता, याला काय म्हणता आणि याला काय म्हणता आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. तर हा जो कनेक्टिव्ह आहे अँड याला जसं दाखवलं जातं उलटा व्ही इन्व्हर्टेड व्ही. ऑरला दाखवलं जातं व्ही. इफ देन याला दाखवलं जातं सिंगल हेडेड ॲरो किंवा सिंगल लाईन सिंगल हेडेड ॲरो. इफ अँड ओनली इफ याला दाखवलं जातं डबल हेडेड ॲरो. डबल लाईनचा यूज करा किंवा सिंगल लाईनचा यूज करा. हे झाले ते सिम्बॉल्स. हे सिम्बॉल आपल्याला यूज करावं लागते. हां मग आता याला डिफाईन पण याला काय आपण काय नोटेशन सिम्बॉलचं दिलं पण याला म्हणायचं काय तर जे अँड कनेक्टिव्ह असतं जे उलट इन्व्हर्टेड व्ही दाखवतो आपण त्याला म्हणायचं कंजंक्शन. याला डिस्जंक्शन. याला म्हणतो इम्प्लिकेशन आणि याला म्हणतात डबल इम्प्लिकेशन. याला अशा प्रकारे आपण डिफाईन करू शकतो. म्हणजे आपल्याला आता समजलं देअर आर 4 टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन किंवा डबल इम्प्लिकेशन यांचे सिम्बॉल आहे. तर मला ह्या सिम्बॉलचा यूज करून आपण सेंटेन्स बनवू शकतो. फॉर पी एक स्टेटमेंट आहे दुसरी क्यू स्टेटमेंट आहे तर आपण पी कंजंक्शन क्यू असं म्हणू शकतो. ही कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म झाली. त्याच प्रकारे पी डिस्जंक्शन क्यू म्हणू शकतो. ही पण कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म झाली. पी इम्प्लाइज क्यू असं म्हणू शकतो कंपाऊंड स्टेटमेंट.
पी डबल इंटिग्रेशन क्यू म्हणू शकतो, ही पण कंपाऊंड स्टेटमेंट. अशा प्रकारचे आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट बघायचे आहे आणि त्याचे ट्रूथ टेबल बघायचे आहे. आता ट्रूथ टेबल काय हे म्हणजे आता लगेच तुम्हाला सांगणार आहे ट्रूथ टेबल काय बघू आपण. मग आता आपल्याला ट्रूथ टेबल विषयी बघायचं आहे. ट्रूथ टेबल ही काय कन्सेप्ट आहे हे बघायचं आपल्याला. ही कन्सेप्ट आहे कंपाऊंड स्टेटमेंट जे फॉर्म होतात ना त्याविषयी कन्सेप्ट आहे. तर आपण बघू आता इथे बघा, पी सपोज पी एक स्टेटमेंट आहे आणि सेकंड स्टेटमेंट क्यू इज अनदर स्टेटमेंट आहे. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यू जर आपण चेक केल्या, ट्रूथ व्हॅल्यू ते एखादी स्टेटमेंट ही आयदर ट्रू असेल किंवा फॉल असेल, बरोबर. अनदर स्टेटमेंट ती पण एक ट्रू असेल किंवा फॉल असेल. म्हणजे याच्या ट्रूथ व्हॅल्यू दोन, याच्या ट्रूथ व्हॅल्यू दोन, आणि या दोघां मिळून जर आपण कंजंक्शनचा कनेक्टिव्हचा यूज करून एक कंपाऊंड स्टेटमेंट बनवली, कंपाऊंड स्टेटमेंट, त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूवर डिपेंड असेल. करेक्ट. म्हणजे तुम्हाला नॅचरली तिथे पॉसिबिलिटीज आल्या. पॉसिबिलिटीज कशा आल्या तर पहिली कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असेल, सेकंड ट्रू असेल, पहिली ट्रू असेल, सेकंड फॉल असेल, पहिली फॉल असेल, सेकंड ट्रू असेल, किंवा दोघी फॉल्स असतील. अशा 4 पॉसिबिलिटी तिथे आल्या. 4 पॉसिबिलिटीज आल्या. मग आता कंपाऊंड स्टेटमेंट जे आपण फॉर्म केली पी आणि क्यूचा यूज करून, तुम्ही कंपाऊंड स्टेटमेंट ही ट्रू असेल की फॉल असेल हे कशावर समजेल, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूवर समजेल. मग आता दोघं स्टेटमेंट जर ट्रू असली, दोघं स्टेटमेंट जर ट्रू असली आणि आपण जर कनेक्टिव्ह अँड इथे यूज करताय, अँड किंवा इन्व्हर्टेड ही यूज करताय, तेव्हा कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर काढायची असली तर याच्यावर डिपेंड असते. समजा पहिली स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड ट्रू आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी, पहिली ट्रू, दुसरी एफ, ट्रूथ व्हॅल्यू एफ, पहिली एफ, दुसरी ट्रूथ व्हॅल्यू एफ, हे पण एफ. म्हणजे हा जो टेबल बनला, हा टेबल याला म्हणायचा आपण ट्रूथ टेबल. हा झाला ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट किंवा ट्रूथ टेबल ऑफ द कंजंक्शन. कंजंक्शनचा ट्रूथ टेबल आहे. कंजंक्शन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अँड मी, अशा प्रकारचा ट्रूथ टेबल आहे. म्हणजे हा ट्रूथ टेबल आपल्याला मेमोराईज करायचा आहे, लक्षात ठेवायचा, जेणेकरून आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढता येईल. मग असं आपण हा बघितला कंजंक्शनचा. अशाच म्हणून आपल्याला बघायचा आहे डिस्जंक्शनचा. नंतर थर्ड बघायचा आहे इम्प्लिकेशनचा, आणि फोर्थ बघायचा आहे डबल इम्प्लिकेशन. असे 4 ट्रूथ टेबल आपण करणार आहोत. त्यांच्या व्हॅल्यू सुद्धा ह्या कंपाऊंड स्टेटमेंटच्या टेबलवर डिपेंड असणार आहे. परंतु ते रिझल्टंट कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल ते बदलत आहे प्रत्येक टेबल, सेम नाही राहणार. ते इथे फक्त बघा तुम्ही इथे काय दोघं स्टेटमेंट जर ट्रू असल्या तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू राहते. म्हणजे तुम्ही असं एक कंपाऊंड स्टेटमेंट बनवणार की ज्याच्यामध्ये अँड कनेक्टिव्ह असेल तर तुम्हाला ह्या ट्रूथ टेबलचा यूज करून या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढावं लागणार आहे. तर असं आपण बघणार आता एक आता एक कंजंक्शनसाठी झालं, आता डिस्जंक्शनसाठी बघू. मग आपल्याला एक कंपाऊंड स्टेटमेंट बघू आपण. बघा, समीर इज अ बॉय अँड प्रिया इज अ गर्ल. तर हे कंपाऊंड स्टेटमेंट झालं. काय कंपाऊंड स्टेटमेंट झालं. त्याच्यामध्ये बघा समीर इज अ बॉय ही झाली एक स्टेटमेंट बी, प्रिया इज अ गर्ल ही झाली अनदर स्टेटमेंट टू, आणि हे काय झालं कंजंक्शन कनेक्टिव्ह झालं. तर कंजंक्शन कनेक्टिव्ह यूज करून आपण असं ट्रूथ व्हॅल्यू काढली. जर आपल्याला असं विचारलं फाइंड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस कंपाऊंड स्टेटमेंट, आपल्याला पी काय बघावं लागेल. पी इथे द्यावं लागेल समीर इज अ बॉय, आणि क्यू लिहावं लागेल प्रिया इज अ गर्ल. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली समीर इज अ बॉय. समीर बॉय काय समीर बॉय ट्रूथ व्हॅल्यू झाली. प्रिया इज अ गर्ल, प्रिया गर्ल आहे का हो, त्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली. म्हणजे माझं ट्रूथ टेबल आठवायचा. जर टी असलं तर रिझल्टंट कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते टी. म्हणजे ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली ट्रूथ व्हॅल्यू टी. अशा प्रकारे मला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करताना ट्रूथ टेबलचा यूज करावा लागणार आहे. म्हणजे ट्रूथ टेबल खूप महत्त्वपूर्ण आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. असा एकच ट्रूथ टेबल नाही आपल्याकडे. डिस्जंक्शनचा असेल, इम्प्लिकेशनचा असेल, डबल इम्प्लिकेशनचा असेल, प्रत्येक ट्रूथ टेबल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि कोणतीही कंपाऊंड स्टेटमेंट असो तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढता आली पाहिजे. तर हे आपण पूर्णपणे आता बघितलं कंजंक्शनचं. तर असंच आपण बघणार आता डिस्जंक्शनचं. तर आपण आता सेकंड कनेक्टिव्ह बघणार आहे.
डिस्जंक्शन इन्व्हर्टेड व्ही, सॉरी तर डिस्जंक्शन की व्ही किंवा ऑर कनेक्टिंग जर असलं त्याला डिस्जंक्शन असं म्हणतो आपण. तर डिस्जंक्शनमध्ये कंपाऊंड स्टेटमेंट आपण बघायचे की जे डिस्जंक्शनचा वापर करून आपण फॉर्म केलेली आहे. तर इथे डिस्जंक्शन ऑर जो आहे तो दोन सेन्समध्ये यूज केला जातो. दोन सेन्स, पर्टिक्युलर दोन सेन्स. पहिला म्हणजे असते इन्क्लुझिव्ह सेन्स, दुसरा आहे एक्सक्लुझिव्ह सेन्स. इन्क्लुझिव्ह सेन्स आणि एक्सक्लुझिव्ह सेन्स काय असतं आता तुम्हाला मी सांगतो काय. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सुनील विल गो टू हैदराबाद और दिल्ली असं जर मी सेंटेन्स म्हटलं कंपाऊंड स्टेटमेंट, तर सुनील एक तर हैदराबादला जाईल किंवा दिल्लीला जाईल. सुनील दोघी ठिकाणी जाऊ शकतो का नाही, तर याला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह सेन्स म्हणजे दोघीपैकी एक पॉसिबिलिटी तिथे होईल, दोघी नाही होणार. आता सेकंड एक्झाम्पल बघतो एक्सक्लुझिव्ह सेन्स. देअर इज समथिंग रॉंग विथ द टेलिव्हिजन ऑन अँटेना, म्हणजे तिथे देअर इज समथिंग रॉंग विथ द टेलिव्हिजन ऑर अँटेना. एक तर टेलिव्हिजन खराब असेल किंवा अँटेना खराब असेल किंवा दोघी असू शकतात तिथे, करेक्ट. म्हणजे याला म्हणायचं इन्क्लुझिव्ह सेन्स. तर मॅथमॅटिक लॉजिकमध्ये आपल्याला एक्सक्लुझिव्ह सेन्स बघायचं नाही आहे, आपल्याला फक्त इन्क्लुझिव्ह सेन्स ॲप्लिकेबल आहे. एक्सक्लुझिव्ह सेन्स इथे ॲप्लिकेबल नाही. तर इन्क्लुझिव्ह सेन्स म्हणजे काय, एक फर्स्ट पॉसिबिलिटी किंवा सेकंड ऑर बोथ पॉसिबिलिटी विल एक्झिस्ट असं जर होत असेल तर इन्क्लुझिव्ह सेन्स. ओके. तर आता याचा पण ट्रूथ टेबल असणार आहे. त्याचा ट्रूथ टेबल बघू आपण. पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट आणि याची कंपाऊंड स्टेटमेंट जे बनेल पी ऑर क्यू, याची काय व्हॅल्यू असेल. म्हणजे इथे पण 4 पॉसिबिलिटी झाल्या. पी टी, पी एफ, एफ टी आणि एफ एफ. बघा आता याच्यामध्ये काय असतं, पी टी दोघी ज्या दोन स्टेटमेंट आपण यूज करणार आहे कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये कनेक्टिव्ह ऑरचा यूज करून, त्या दोघांची जर ट्रूथ व्हॅल्यू टी असली तर रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा टी असते. पहिल्याची टी, दुसऱ्याची एफ, तर ही पण तीच राहते. पहिल्याची एफ, दुसऱ्याची टी, ही पण तीच राहते. बाकी दोघी जर एफ असल्या म्हणजे रिझल्टंट काय असते, एफ असते ट्रूथ व्हॅल्यू. तर हा जो टेबल आपण फॉर्म केला आहे कनेक्टिव्ह ऑरसाठी किंवा त्याला म्हणायचं आपण डिस्जंक्शनसाठी हा टेबल आहे, ट्रूथ टेबल. हा टेबल आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. त्या टेबलमध्ये बघा तुम्ही अगोदरचा टेबल बघितला होता कंजंक्शनचा, आणि हा टेबल बघा. त्या दोघांमध्ये काय डिफरन्सेस आहे, काय सिमिलॅरिटीज आहे ते तुम्हाला परफेक्ट करून लक्षात ठेवावं लागेल. तर डिस्जंक्शनचं आपण बघितलं होतं. डिस्जंक्शनला काय होतं, दोघी ट्रू असल्या तरच ट्रू राहतात. हे डिस्जंक्शनसाठी होतं आणि सॉरी हे कंजंक्शनसाठी होतं. तर डिस्जंक्शनसाठी काय होतं बघा, फक्त दोघी एफ असल्या तरच ॲन्सर एफ असतं. म्हणजे आपण जर लक्षात ठेवलं डिस्जंक्शनसाठी दोघी एफ असला तर रिझल्टंट व्हॅल्यू एफ असते. आणि कंजंक्शनसाठी काय लक्षात ठेवू शकतो आपण, दोघी टी असल्या तर रिझल्टंट व्हॅल्यू टी राहते. अदरवाईज का असतं, या टू असतील, अदरवाईज काय असतील एफ असतील. अशा प्रकारे आपल्याला काहीतरी क्ल्यू वगैरे काहीतरी टेक्निक्स बघावं लागेल आणि हे ट्रूथ टेबल आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कारण की एवढ्या व्हॅल्यू लक्षात ठेवणं पॉसिबल नाही आहे. काहीतरी टेक्निक तुम्हाला शोधावं लागेल. तर हे झालं डिस्जंक्शनसाठी. आता हे दोन झालं आपलं डिस्जंक्शन आणि कंजंक्शन झालं. तर आता याच्यात एक मी तुम्हाला एक पर्टिक्युलर स्टेटमेंट सांगतो. ते स्टेटमेंट बघा तुम्ही. बघा स्टेटमेंट बघतो. 4 or 5 students do not attend the examination. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. इथं तुम्हाला वाटतं की ते दोन स्टेटमेंट कनेक्टिव्ह ऑर असते. तुम्हाला बघा ऑर म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, म्हणू शकतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट
ही आहे फक्त सिम्पल स्टेटमेंट. सिम्पल स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह म्हणू शकतो मला. सिम्पल स्टेटमेंट जरी इथं ऑर तुम्हाला दिसतोय तर ऑर इज यूज फॉर कनेक्टिंग ओव्हर ऑर फाईल. दीज आर द नंबर. त्या नंबरला कनेक्ट करण्याकरता तो यूज केलेला आहे, दोन स्टेटमेंटला कनेक्ट करण्याकरता नाही. म्हणून इथे ऑर हा कनेक्टिव्ह जरी वाटतो आपल्याला तरी सुद्धा मॅथमॅटिक्सच्या हिशोबाने हा कनेक्टिव्ह नाही. ही गोष्ट लक्षात. पर्टिक्युलर एक्झाम्पल हे एक्झाम्पल आहे. हे कंपाऊंड स्टेटमेंट ऑलरेडी पहिले नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे ऑर हा कनेक्टिव्ह जरी असला तर तो मॅथमॅटिक्सच्या हिशोबाने डिस्जंक्शन नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं स्टेटमेंट काय असतं बघितलं, कनेक्टिव्ह काय असतं बघितलं, ट्रूथ व्हॅल्यूज काय असतं बघितलं आणि ट्रूथ टेबल बघितलं. तर ह्या सगळ्या 4 कन्सेप्ट आपण बघितल्या. तर आता बाकीचं जे राहिलेलं आहे 2 कनेक्टिव्ह राहिलेल्या आहेत. इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल डबल बाय कंडिशनल असं म्हणू शकतो. त्या बाकीच्या 2 कंपाऊंड स्टेटमेंट किंवा ह्या 2 कनेक्टिव्हचा यूज करून ज्या कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होतील किंवा त्याचे ट्रूथ टेबल काय आहे ते आपण